महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर सक्रिय झाल्याची सध्या जोरदार चर्चा आहे। माझ्यासोबत राजन साळवी आहेत, लांजाचे माजी आमदार राहिलेले आहेत आणि एकेकाळचे ठाकरेंचे सगळ्यात निष्ठावंत कार्यकर्ते नेते म्हणून मानले जाणारे आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश करतात। सर, तुमचं स्वागत आहे। जय महाराष्ट्र म्हणता, पण खरा जय महाराष्ट्र तुम्ही ठाकरेंच्या शिवसेना केला असं म्हणावं? आता पहा तुम्ही ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने गेली 38 वर्ष त्या ठिकाणी मी काम करतोय। त्या जय महाराष्ट्र त्या दिवसापासून शिकलोय, त्यामुळे त्याची जय महाराष्ट्र करण्याची गरज नाही। फक्त ही वेळ का आली जय महाराष्ट्र करण्याची ठाकरेंना? 35 वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं। मी सांगितलं आपल्याला 2024च्या निवडणुकीचा पराभवाला जी कारणं मंडळी आहेत त्यांची स्पष्टपणे माहिती मी उद्धव साहेबांकडे दिली आणि त्यानंतर मी शांत होतो आणि त्यानंतर मी आज रोजी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत माझ्या मतदारसंघातले असणारे अनेक पदाधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ही सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे 600-700 लोक जवळजवळ या ठिकाणी असतील। त्यांच्या मागे पुरी आम जनता आहे आणि नक्की भविष्यातल्या कालखंडामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 100% शिवसेना वाढेल अशा तऱ्हेची मी अपेक्षा व्यक्त करतो। एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, जिल्ह्यातले जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत त्यांनी निवडणुकीमध्ये तुमचं काम केलं नाही अशी कार्यकर्त्यांची पण भावना आहे। सत्य नेमकं काय आहे? कारण कुठेतरी माझ्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत आहेत, ज्या लोकांनी माझ्या विरोधामध्ये काम केलं ते सर्व त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे आणि त्यासंबंधीची सर्व माहिती पुरावा ही मी शिवसेना पक्षप्रमुखांकडे दिलेली आहे आणि म्हणून त्यानंतर मला वाटलं की आपण आता थांबावं, म्हणून मी थांबलो आणि थांबल्यानंतर आपला मतदारसंघातली सर्व आपली माणसं, त्यांचा सर्वांगीण विकास, जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मला पुन्हा एकदा उमेदीने उभं राहिलं पाहिजे यासाठी मला सर्व मंडळींनी आग्रह धरला आणि आजच्या घडीला विकासाच्या दृष्टीने विचार केला तर एकनाथ शिंदेंचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण पुन्हा एकदा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धनुष्यबाण घेऊन आपण लोकांपर्यंत जाऊ आणि त्यानंतर नक्कीच आम्हाला अपेक्षित भविष्यातला जिल्हा महाराष्ट्र दिसेल अशा तऱ्हेच्या आमच्या अपेक्षा आहेत। मी काल एक पत्रसुद्धा लिहिलं आहे आणि या पत्रामध्ये तुम्ही काही बाबी त्या ठिकाणी मेन्शन केल्या आहेत, या नेमक्या काय? हे पत्र तुम्ही थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला लिहिलेलं आहे, काय म्हणाले याबद्दल? या पक्षात मी सुरुवातीपासून काम करतोय, त्या पक्षामध्ये शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि नंतर उपनेता। आता त्या पक्षाचं मी काम करणार नाही म्हटल्यानंतर त्या पदाचा राजीनामा देणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून माझ्या उपनेतेपदाचा मी राजीनामा सुपूर्द केला आणि आज रोजी मी एकनाथ शिंदेंच्या सोबत कुटुंब जायचा निर्णय माझ्या सहकाऱ्यांसोबत घेतलेला आहे। विनायक राऊत हे म्हणतायत की उदय सामंत यांना शय देण्यासाठी तुम्हाला असं विनायक राऊत म्हणतात आहेत, पण ह्यामध्ये नक्कीच काटश असा विषय नाही आहे। आम्ही सर्वांनी हातात हात घालून या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवली पाहिजे ह्या सर्वांच्या भावना आहेत। पण त्यांचं असं पण म्हणणं आहे की एकदा ठाकरेंशी याबद्दल बोलायला पाहिजे होतं, एवढं काही दिलं तरी देखील साथ सोडली। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांकडे माझ्या पराभवाला जे कारणीभूत आहेत म्हणजे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, ते सर्व त्यांच्यासमोर मी कथन केलं आणि त्यानंतर मी शांत राहिलो होतो हे आपल्याला मी सांगितलं आहे आणि आज मी रोजी हा निर्णय घेतलेला आहे। एक मोठा आरोप त्यांनी असं पण केला आहे की नितेश राणे यांचं तुम्ही काम केलं आणि त्या ठिकाणी पैसेसुद्धा घेतल्याचं त्यांनी त्या ठिकाणी नितेश राणेंचं निवडणुकीचं काम तुम्ही त्या ठिकाणी नितेश शासन आमदारकीला उभे होते आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की गेल्या 38 वर्षामध्ये राजन साळवीने शिवसेना पक्षप्रमुख दिलेल्या आदेशाचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि माझ्या कुलदैवतेला स्मरून सांगतो मी की मी कुठेही मला घेऊन जावं, कुठेही मला, आपण देव मानणारी माणसं आहोत, धार्मिक माणसं आहोत, तिथं मी फुल उचलायला तयार आहे आणि फुल उचलून मी सांगू इच्छितो की माझ्या मागील काळामध्ये, पुढचा काळ अजून यायचा आहे, मागील काळामध्ये राजन साळवीकडनं एक अंशसुद्धा चुकीचं काम झालं नाही, त्याचं कुठं माहिती द्यावी असेल तर। आणि तसं असतं तर इथे जे माझे सहकारी आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता की कोणाच्या मी कानात सांगितलं का रे असं कर तसं कर, आणि पैसे घेतल्याचा आरोप असेल तर त्यांनी सिद्ध करावा, एखादा छोटासा पुरावा द्यावा, मोठा पुरावा नाही तर त्या दिवशी मी राजकीय संन्यास घेईन हे याने मी सांगू इच्छितो। नक्कीच विनायक राऊतांवर नाराजी तुमची? विनायक राऊतांबद्दलच मी उद्धव साहेबांनी तक्रार केलेली आहे, सांगितलेलं आहे, वस्तुस्थिती आहे, हे लपवण्यासारखं नाहीच आहे ना।
त्यामुळे नाराजी काय, मी पक्ष सोडण्याचा निर्णय तिथपर्यंत आलो त्या मतापर्यंत. नक्कीच एक महत्त्वाचा विषय असा पण आहे की काल भैया सामंत आणि तुम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. सगळं काही ठरलंय, आलबेल आहे, दोघांमध्ये पण कोऑर्डिनेशन आहे आणि शिवसेना पुढे नेण्यासाठी आता दोन्ही नेते मोठे फायर ब्रँड नेते तयार. पक्षामध्ये मला आजपासून काम चालू करायचे. त्या पक्षाचे प्रमुख मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे यांनी मला निमंत्रित केलं. त्यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निमंत्रित केलं. तिथले स्थानिक आमदार त्यांना निमंत्रित केलं आणि आम्हाला त्या ठिकाणी आपण सर्व मंडळींनी हातात हात घालून भविष्यातल्या कालखंडामध्ये 100% शिवसेना करूया अशा तऱ्हेचं आम्हाला त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्याप्रमाणे आम्ही भविष्यातल्या कालखंडामध्ये जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये फक्त आणि फक्त शिवसेना असेल असं आपल्याला सांगू इच्छितो. 100% शिवसेना असं ते सुद्धा म्हणताय. हो, तसंच होणार. ते म्हणजे कोण? भैयाजी सामंत. तर मग ते त्या एका पक्षात आम्ही राहिलो ना, ते स्वतःच म्हणणार, आम्ही स्वतःच म्हणणार आणि हे स्वतःच म्हणणार. नाही पण एक महत्त्वाचा विषय असा पण आहे की तुम्ही भाजपमध्ये जाणार की शिवसेनेमध्ये जाणार, बरेच कयास लगावले जात होते पण तुम्ही अचानक या महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या अनुषंगाने 3 पक्ष महत्त्वाचे होते. एक भारतीय जनता पक्ष होता, अजितदादांचा राष्ट्रवादी होता आणि एकनाथ शिंदेंचा बाळासाहेबांची शिवसेना तो होता. आता मध्यंतरी काळामध्ये मी शांतपणे विचार केल्यानंतर आमच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या सूचनेप्रमाणे वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे कुठे आहेत, धनुष्यबाण निशाणी कुठे आहे याचा विचार करून आम्ही तो निर्णय घेतला आणि आमचा निर्णय योग्य आहे. आणि तेव्हा मी बोललो होतो योग्य वेळी योग्य निर्णय घेईन, तो योग्य वेळी योग्य निर्णय मी घेतलेला आहे. नक्कीच विधान परिषदेवर जाण्याची इच्छा आहे तुमची, बऱ्याच चर्चा आहेत तुमच्याबद्दलही, विधान परिषदेवर पाठवलं जाईल. मी अनेक पदावरती काम केलेलं आहे. माझ्या नावासमोर आमदार म्हणून 3दा लागलेला आहे. आता एकनाथ शिंदे साहेबांच्या कुटुंबात मी आता गेलेला आहे. त्यांनी ठरवायचं ते ठरवतील आणि माझा त्यांच्यावरती विश्वास आहे आणि मला फक्त मोठ्या भावासारखं प्रेम द्यावं, विश्वास द्यावं हीच माझी त्यांच्याकडे. एकनाथ शिंदेंचं नेतृत्व का निवडलं? ठाकरे फायर ब्रँड असतात. साहेबांबरोबर मी काम केलेलं आहे. एकनाथ शिंदेंच्या कालावधीमध्ये 2009 पासून 22 पर्यंत काम केलेलं आहे आणि मी पराभूत झाल्यानंतर शांतपणे बसल्यानंतर आम्ही ठरवलं की याच्यापुढे आपल्याला बाळासाहेब वंदनीय शिवसेना प्रमुख आणि आपलं धनुष्यबाण जिथं आहे तिथं आपण काम करायचं. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही तर आलेला आहात, आणखी किती जण आहेत जे येण्याच्या वाटेवर आहेत किंवा येणार आहेत? अभी ये शुरुआत है, आगे आगे देखो चलो. नक्की धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.